नमस्कार मंडळी, आजचा आपला कूर्गमधील म्हणजे आपल्या ट्रिपचा 4था दिवस आहे आणि सकाळ सकाळ आपण आलो आहे कूर्गमधील या शांत आणि हिरवेगार परिसरामध्ये असलेला ऐतिहासिक आणि प्राचीन मंदिर श्री ओंकारेश्वरचं हा मंदिर आहे. त्यापर्यंत मस्त दर्शन झालेलं सकाळ सकाळ आणि ह्याची माहिती आपण सांगूया या व्हिडिओमध्ये. कूर्गच्या मडिकेरी शहरात वसलेलं हे आहे 200 वर्षांहून अधिक जुनं ओंकारेश्वर मंदिर. अशी आख्यायिका सांगितली जाते की राजा लिंगराजेंद्र द्वितीय यांच्याकडून एका निरपराध ब्राह्मणाचा मृत्यू झाला. त्या पापाचं प्रायश्चित्त म्हणून त्यांनी भगवान शिवाची आराधना केली आणि हे भव्य मंदिर उभारलं. हिंदू, इस्लामिक आणि गौथिक वास्तुकलेचा सुंदर संगम असलेलं हे मंदिर आजही भाविक आणि पर्यटकांना आकर्षित करतं. तर मंडळी, आता मी एका वॉटरफॉलला आलो आहे. नाव मला आठवत नाही, स्क्रीन डिस्क्रिप्शनला मी देईन, कारण ते नाव आपले पटकन काय लक्षात राहत नाहीत. आणि आता आम्ही चाललो आहे वॉटरफॉलला. शरीरला जायचं होतं ना वॉटरफॉल बघायला, आंघोळ करायला. काही चालू आहे बघा, आवाज येते आणि फिशिंग पण आम्ही करते. आणि फिशिंग पण करता येते बघा, आवाज येते. फिशला फिडिंग करता येते. बघा मागे कसा मस्त असा वॉटरफॉल दिसतोय. स्वच्छ पाणी, मासे आहे तिकडे. हो, आंघोळ पण करूया आम्ही जरा थोडीशी. थोडे कमी पाणी आहे सध्या, मी चाललो होता. तर मंडळी, आता आपण आलोय कर्नाटकमधील फेमस वॉटरफॉल अबे वॉटरफॉल बघायला. माझं चालून 10 मिनिटं झालेले आहेत आणि स्टेप्स बनवलेले आहेत. असे आपल्याला खाली जायचे बघा, खाली वॉटरफॉल बघायला. तर हा मागे दिसतोय तो आहे अबेवाली, कर्नाटकामधील. आता थोडासा पाऊस आला आहे, तेव्हा सगळी पडली आपली भेटले, तेव्हा तुम्हाला चांगला व्ह्यू बघायला भेटलाय. बघा पाऊस पडतोय, बाहेरवरनं पाणी यायला लागलंय. हा पहिला पाऊस आम्हाला भेटला, काल परवा भेटलेला तो एकदम बारीक होता आणि एकदम फुल जोर झालाय. बरोबर भिजला मी. तर मंडळी, आत्ता आपण आलोय अबे वॉटरफॉल पाहिल्यानंतर राजा टोम, हे राजा राणीचे टोम असे बोलतात. त्याला बघूया. कोणच नाही, आम्ही तिथे जर होतो इथे वरून मागून एवढी मस्त व्ह्यू भेटतो, तो मी दाखवतो. हां, बस व्ह्यू बघता येते ना, मस्त व्ह्यू गार्डन बनवलेलं आहे. म्हणजे एकदम असा जुना असा हा दरवाजा दिसतोय आणि दगडामध्ये मस्त पैकी कोरले बघा. तर मंडळी, ह्या ज्या दोन तुम्हाला वास्तू दिसतात, हे कोडगू राजघराण्यातील राजा आणि त्याच्या पत्नीचे 2 समाधी आहेत. आणि याचं तुम्ही बांधकाम बघाल तर इंडो आणि इस्लामिक पद्धतीचं आहे. घुमट आहे, 4 मिनार आहे. त्या 4 मिनारच्या बाजूला तुम्हाला नंदी बघायला भेटेल. हा असा ऐतिहासिक हा क्षेत्र आहे मेडिकेरीमधील. खूप छान.